केंद्र सरकारच्या ठोस आश्वासनानंतर माल वाहतूकदारांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे। या संपामुळे सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला होता। कोरोनानं सोलापूर शहरात शिरकाव केला असून सध्या 7 जणांना बाधा झाली असून याआधी एका वयोवृद्धाचा कोविडनं बळी घेतला आहे। मिळकत कराची थकबाकी न भरल्यामुळे पालिका प्रशासनानं रेल्वे प्रशासनाकडील अनेक मिळकतींचा पाणी पुरवठा कट केला आहे। पालिकेच्या नगर अभियंतापदी सारिका कुलवार यांची नियुक्ती करण्यात आली असून इंद्रभवनच्या इतिहासात प्रथमच एका महिलेस हे महत्त्वाचं पद मिळालं आहे। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात जनसंपर्क अधिकारी म्हणून स्वप्नी निला यांनी नुकताच या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे। छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त GM सामाजिक संस्थेतर्फे अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचं सोलापुरात आगमन झाल्यानंतर पक्षाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात आयुष्यमान भारतसह विविध कारणासंदर्भात शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। MIDCतील टॉवेलच्या कारखान्यात भीषण अग्नितांडव घडलंय। या आगीमुळे कारखान्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। NTPC कडून रेनगर वसाहतीस मिळणाऱ्या मोफत पाणी पुरवठ्याची येत्या 5 तारखेला पहिली चाचणी घेण्यात येणार आहे। सोनामाता आदर्श विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या आंतरशालेय पाठांतर आणि कथाकथन स्पर्धेचा पारितोषिक वितरण गुरुवारी होणार आहे। उज्जैन विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय ज्योतिष महाधिवेशनात सोलापुरातील प्राध्यापक मनोहर पुरोहित यांना जीवन साफल्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे। राजमाता जिजाऊंच्या जयंती सोहळ्यानिमित्त शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या 12 तारखेला राज्यभरात भव्य रॅली काढण्यात येणार आहे। श्री व्यंकटेश संगीत विद्यालयातर्फे दिनांक 6 आणि 7 जानेवारी रोजी संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। MP थिएटरमध्ये या महोत्सवाचा लाभ घेता येईल। जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पत्नीनं पतीविरुद्ध फिर्याद दिली असून अॅट्रॉसिटी ऍक्ट अन्वये पोलिसांनी पतीस अटक केली आहे। रोड डिवायडरला धडकून युवकाचा मृत्यू झालाय। आसरा चौक मार्गावर रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यानं जगाचा निरोप घेतला होता। विविध विकास कामासंदर्भात आमदार समाधान अवताडे यांनी प्रशासनातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलून आढावा घेतला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं तिसरी बार मोदी सरकार हे घोषणावाक्य बनवत अप्रत्यक्षरित्या प्रचाराचा नारळही फोडला आहे। श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी युवा सेनेनं जिल्हा प्रशासनाकडे केली आहे।